कॉमेंट्री बॉक्स. वेगळी होती. सिद्धेजी सेठ साहेब यांना मी विनंती करेन, कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपर्क साधा. मंगेजी बेलोसे साहेब आणि स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्याशी कृपया संपर्क साधा. शेवटची मॅच ही आपण सुरुवात करतो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. निनाद मोरे आणि संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अयान तारलेकर गोलंदाजी मार्कवरती, रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक सर्वाधिक एक्सपिरियन्स कॅम्पेन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संदीप कदम सर यांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटने त्यांना जिथे मेंढी ही उपाधी दिली, रबरचा गब्बर म्हणून म्हणाले, परंतु त्याच वेळेला या बहादराने संपूर्ण मैदान अक्षरशः गाजवत असताना ज्यांना आपण पाहिलं होतं ते संदीप कदम सर आणि त्यांच्या साथीला निनाद मोरे. मॅच महत्वाची आहे. जो संघ जिंकणार तो सुपर 12 मध्ये दाखल होणार आणि त्यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. या पण मॅच कडे बघतोय. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती अयान तारलेकर दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लोअर फुलटोज होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, जोखीम घेतली, रन्स कंप्लीट. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर जोखीम होती ही, पहिली धाव रिस्की होती, रिस्क घेतली आहे तिथे आणि सिंगल देखील अर्जित करण्यात आली. सातत्याने या जोखीम घेणं गरजेचं राहतं. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये संघर्ष करणं ही तितकंसं आवश्यक राहतं आणि तो संघर्ष इथे केलाय. कष्ट करणं ही आवश्यक बाब राहते. कष्ट केल्यानंतर कष्ट केलं नाही तर आयुष्य नष्ट होतं. प्रत्येकाला या मॅच मध्ये कष्ट करावेच लागणार आहेत. सहजासहजी विजय मिळणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. प्रत्येकाचं लक्ष वेधूया सुपर 12 मध्ये दाखल झालेल्या 12च्या 12 संघ नायक संघ मालकांचं लक्ष वेधूयात. काही क्षणामध्ये आपण लॉट पाडणार आहोत. स्कोर कार्ड वरती धाव आली होती. एक पहिल्या बॉल वरती सिंगल. संदीप कदम यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थैंक यू. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकरा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतो हा बॅटर. षटकार ठोकलाय संदीप कदम यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल लोअर फुल टोस, आडव्या बॅटने दिशा दिली आहे केवळ, मनगटाचा वापर, रेषेच्या बाहेर, चौकार. षटकाराबरोबर चौकार येतोय. संघाची धावसंख्या 11 धावा फलकावरती आहेत. फॉर्म हा तात्कालीन राहतो, परंतु दर्जा हा चिरस्थायी राहतो. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने बॉल आला आणि जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. बॅटिंग दमदार सुरू झाली आहे. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील आणखीन एक लगातारचा तिसरा मोठा स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
पंच्याऐंशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात, ढगातच मारला हा बॉल. षटकार आला. संघाची धावसंख्या 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 17 धाबा धाव फलकावरती आहेत. आता जे घराकडे जायला निघाले होते ना ते थांबले असतील, कारण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा बादशहा बॅटिंग करू लागलाय. खोला टाकला, बॅकलिफ्टला खाली ठेवलं, संयम ठेवलं. रन्स आल्यात या षटकामध्ये. कोणती रिक्स घ्यायची नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धाबा धाव फलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पाहिलं होतं आणि एक्झिबिशन मॅच ऑफिशियल टीमने जिंकलं. त्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये रोख रक्कम होतं. ते काही क्षणानंतर संपूर्ण यंग स्टारची टीम जे मात्र संघाचे कर्णधार निलेजी पवार यांच्याकडे सुपूर्द करत असताना पाहायला मिळणार आहेत, कारण मॅच सुरू होण्याच्या आधीच वाटणी झाली होती. सामन्याला सुरुवात होते. विनोदाची बाब बाजूला सारूयात, कारण सिद्धेजी सेठ साहेब, विनयजी दीक्षित साहेब आणि मंगेजी बेलोसे साहेब यांनी खरं तर आवर्जून सांगितलं होतं, होय या मॅचला 5,000 रुपयाचा रक्कमाचं पारितोषिक राहणार आहे आणि ते रविवारी मिळेल. आता आज झोपताना शांत. आपला काय विषय नाही, बाकीच्या शांत झोपा. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला जिथे आपण वळूयात. 17 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज विजय तोळेकर. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18. संदीप कदम यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. संयमी तितकाच दाखवलाय आणि नेहमीच आपण पाहतो ना की क्रिकेटचा एक पूरक समीकरण आहे. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो. चांगल्या चेंडूला सन्मानच दिला आणि वाईट चेंडूचा समाचारच घेतलाय. ते बॅटिंग करतात संदीप कदम. सध्या दगडीला आपण पाहतो आहोत 16 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. संदीप कदम सध्या आपण स्ट्राईक एंड वरती पाहतो आहोत. या पोलादपूर तालुक्याचं वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पुढचा बॉल शफल झाले होते. खोला टाकला बॉल उजव्या बाहेर इथे पाहायला मिळाला. फॉलो केलं बॅटरला. विजित तळेकर यांची हीच खासियत राहिली आहे, कारण बॅटरला फॉलो करणं, कमी गतीचे बॉल हाताळणं, किंवा अगदी त्याच वेळेला बॉल डिलिव्हर करत असताना बॅटरचा माइंडसेट रीड करणं आणि बॉल डिलिव्हर करणं, या बाबी या साऱ्या सातत्याने आपण पाहायला मिळाल्यात. लोअर फुल टॉस बॉल. यावेळेला लगातो 6. ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदीप कदम सेट ऑन फायर. ठोकलाय षटकार. चोरगे साहेब आणि अक्षयजी मालुसरे साहेब खरं तर खुश असतील, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण संदीप कदम सरांची पाहतोय. खरं तर या दोन मित्रांच्याही सप्ताह पोलादपूर नगरीमध्ये घेतल्या जातात, कारण सातत्याने या दोन मित्रांना आपण पाहतो. 2 बॉल 2 षटकार आल्यात.
स्वप्नीलजी चोरगे साहेब, त्याच वेळेला रुपेशजी चोरगे साहेब असतील, संजयजी चोरगे साहेब असतील, संपूर्ण साखर संघ आज साखर गाव आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक विजू तळेकर, इकॉनॉमिकल स्ट्रॉंग असणारा गोलंदाज, त्याच्यावरती हल्ले चढवलेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने कव्हर्सला केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहे. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती 31 धावा धावफलकावरती आहेत. काहीतरी गुडलक असतात, काहीसे गुडलक हे प्रत्येकासाठी महत्वाचे राहतात. काही जण बॅटर म्हणून गुडलक म्हणून आपण केसाला रुमाल बांधताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. सचिन तेंडुलकर नेहमी उजवाच पाय टाकायचा, वरतीच पाहायचा. वीरेंद्र सहवागसाठी काही गुडलक राहायचे. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउंस, चेंडूने उसळी घेतली होती ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक पहिला इथे निनाद मोरे बाद. विश्वनाथा गौंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर हा बॅटर असा राहिला ना, शांत स्वभावाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतं काय बिघडतं याच्याशी त्याला जास्तीचं काही घेणं देणं नसतं. परंतु त्याची बॅट चालू झाली की प्रतिस्पर्ध्याच्या खेम्यामध्ये थैमान मारून टाकतो. इतका विध्वंसक असा खेळाडू राहिलाय विश्वनाथ गोंडे. आग उकणारी बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. संघाची धावसंख्या 31 आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 15.50च्या करंट रन रेटने धावा आल्यात. संदीप कदम यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती विश्वनाथ गोंडे. गोलंदाजी मार्क मध्ये अयान तारलेकर दाखल होत असताना पाहायला मिळेल. अयान गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच्या जागी 17 धावा आल्या होत्या. पायाला खरं तर त्याचा दुखापत आहे, तितकासा तो फिट नाही आहे. वजन जास्तीचं जो गोलंदाजी करत असताना पायावरती भार पडतो आणि त्या कारणास्तव तो जास्तीचा फिट पाहायला मिळालेला नाही. तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये जोया 11 चरई मोहल्ला या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळतोय. आज कशा दादनीचा परफॉर्मन्स या षटकामधून त्याच्याकडून होईल, कारण सध्या दगडीला बाट तडपतीये. संदीप कदम यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. लीडर अंदाजामध्ये ते सध्या दगडीला बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला डीप मध्ये. ऋतिक होता त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. तितकंसं पोझिशन बनवू शकले नाही. हेड तोर अगदी आपण लवकर डाऊन होत असताना पाहायला मिळाला आणि बॅटवरती बॉल तितकासा आला नव्हता. आणि याच कारण की काय, एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत. विश्वनाथ गोंडे आणि त्याच्या साथीला संदीप कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर या दोन्ही बॅटर चर्चा करत असतील की एक षटक हे तितकंसं महत्वाचं आहे. पुढचे षटक ही आपलीच राहणार आहेत. अगदी सांभाळूनपणे मैदानावरती बॅटिंग करावे लागेल. आज सर्वाधिक जास्त मिस जर का एक्झिबिशन मॅचच्या दरम्यान कोणाला केलं असेल तर तो ओमकार घाडगे होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय अयान तारलेकर. विश्वनाथ गोंडे ऑन स्ट्राईक. कोलातला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. विश्वनाथ गोंडे बाद. दुसरा धक्का. अयान तारलेकरने इथे विकेट प्राप्त केली आहे. विश्वनाथ बाद.
आज पुन्हा एकदा आयन तारलेकर सज्ज होतोय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जिथे आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती आहेत. 12 संघ आणि 11 संघ मालक असंच म्हणेन मी, कारण मंगेजी बेलोसे साहेब एक असा मालक आहे जे 2 संघांचे संघ मालक आहेत. खोला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला केले, डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतो. पहिली रन कंप्लीट केली आहे. सेकंड साठी पलटलेत. क्या बात है. पहा आज तितकेशी फिट नाही आहेत संदीप कदम, परंतु तरी देखील मैदानाच्या आतमध्ये ज्या वेगाने ते धावत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. ज्या बॉलरने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या तो या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी धावा थांबवण्याकडे कल त्याचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अयान तारलेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो कर्णधार. खोला टाकला होता, लोअर फुल टॉस ऑन साइडला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक केवळ सिंगल येत असताना पाहायला मिळते. केवळ एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 37 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मध्ये त्या जिथे मे महिन्याच्या 7 आणि 8 तारखेला एक मोठा जीर्णोद्धार, या 23 तारखेला साखर गावामध्ये 23 आणि 24 तारखेला सर्वाधिक मोठा जीर्णोद्धार सोहळा होत असताना पाहायला मिळणार आई नवलाईचा. आणि खरं तर हे गीत आपण ऐकलं. 23 आणि 24 तारखेला येत्या सर्वाधिक मोठा जीर्णोद्धार, खरं तर सर्वाधिक सुंदर एक देवस्थान आणि अगदी त्याच वेळेला एक सुंदर मंदिर उभारण्यात आलेलं जे मात्र साखर गावामध्ये पाहायला मिळालं. स्कोर कार्डवरती धावा त्या 37, फलंदाज बाद झाल्यात ते 2. आनंद निकम आणि संदीप कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. गोलंदाजी मार्क वरती अमजाद नाडकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अमजादची गोलंदाजी कशी होते ना हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. अमजादची गोलंदाजी कशा धाटणीची होते हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. कारण तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्यात. या षटकामध्ये आनंद आता मात्र कशा रीतीचा आविर्भाव दाखवतोय, किंवा या एंडनी धावा जास्तीचा बनवण्याचा प्रयत्न त्याचा राहील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, या वेळेला मात्र बॅकफुटला आल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात करण्यात आला, ज्याला लॉंग लेग क्षेत्रामध्ये निमंत्रित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला आपण स्थिरावलेली धावसंख्या पाहतोय 37 आहेत. सूरजी जाधव यांना आपण पाहतोय. पोलादपूरचे सर सौष्ठव. खोला टाकलेला बॉल पुढे सरसावलाय. बॅटला बॉल बरेच झालेला नाही आहे. डॉट बॉल येत असताना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडू, लगातारचे 2 बॉल इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत. कुठे ना कुठेतरी मैदानावरती बॅटिंग करत असताना आनंद निकम ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय त्याच्या बॅटला बॉल लागूच दिलेला नाही. यावेळेला ऑन साइडला केलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना प्रदेश जाधवला आपण पाहतो. 5 बॉल फेस केले आणि केवळ 4 धावा ज्या बॅटरच्या बॅटमधून आल्या तो आनंद निकम इथे बाद होत असताना 6 बॉल त्याने फेस केले, 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. यावेळेला देखील कमी गती उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. अर्थात इथून चेंडू मात्र आपण पाहतोय DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. 37 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. ऍक्शन रिप्ले आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल स्क्रीनवरती. जे एक्झॅक्टली काय घडलं होतं प्रत्येकाला ते पाहणं गरजेचं राहील, कारण ज्या वेळेला बॉल डिलिव्हर्ड झाला त्यावेळेला बॉल अधिकचा बाहेर निघाला होता. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय, कारण कोणाच्या मनामध्ये तितकीशी साशंकता नको, कारण हा बॉल अगदी दूर निघून गेला होता. खोला टाकला. यावेळेला आपण पाहतोय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र ही देखील जोखीम आहे. DRS चा वापर करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो. धाव कंप्लीट आहे की नाही त्याची इथे शहानिशा होईल. वेगाने धावत असताना पाहायला मिळाले होते, परंतु ही धाव महत्वाची राहणार आहे. नॉट आउट आहे इथे. स्ट्रायकर इनवरती नॉट आउट आहे. यस अंपायर. लेग बी फोर साठी देखील अपील आहे आणि या त्याची शहानिशा होईल. तुम्ही स्क्रीनवरती लाईव्ह वरती पाहू शकता ही धाव कंप्लीट झाली. सध्याच्या घडीला स्क्रीनवरती ही बाब दाखवण्यात येते. पहा, ज्या वेळेला रनआउट करण्यासाठी पुढे सरसावला यष्टीरक्षक त्यावेळेला क्रीजच्या अगदी आपण पाहिलं तर आतमध्ये आले होते. ही धाव कंप्लीट झाली आणि लेग बी फोर ही आपण LBW साठी अपील करण्यात आली. नॉट आउट. लेग बिफोर नॉट आउट आणि रन्स देखील कंप्लीट झाले. ला 3 या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय या षटकामध्ये. ला 3. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना खोलातला बॉल या वेळेला पाहायला मिळाला होता. अगदी ब्लॉक होल मध्ये काय बॉल टाकलाय. रन्स देखील आलेले नाही आहेत,
मागील 2 षटकांमध्ये ज्या धावा थांबल्यात ना ते खरं तर या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना जो 11 चा मोला या टीमला आपण पाहतोय. हा एक डॉट बॉल आलाय. एकंदरीत मागील 2 षटकांचा विचार केला तर सर्वाधिक डॉट बॉल या इनिंग मध्ये येत असताना पाहायला मिळालेत. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 40 तर जिथे 40 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. वरती धावा त्या 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती असताना निहाल गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. निहाल तारलेकर स्ट्राईक मध्ये संदीप कदम यांना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. उंची जास्त लांबी तितकीशी धावा मिळतील त्या या बॉल वरती संपूर्ण 6 हा येतोय षटकार. वर्ग पहा अशी सिच्युएशन येऊ शकते. कृपया पडद्याच्या पाठीमागे बसा. कृपया सर्वांना रिक्वेस्ट आहे. कोणताही खेळाडू जर तुमच्या अंगावरती आला दुर्घटना होऊ नये. कारण परवाचा मला वाटतं कालच्याच रजनीमध्ये एक नुकतीच श्रीवर्धन मध्येही अशी दुर्घटना घडली होती. दिल्ली धमाकाचा खेळाडू थेट प्रेक्षक वर्गावरती आढळला. धावफलकावरती धाब्यात त्या 46 धावा धावफलकावर. षटकार आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटच्या टोला लागलाय. बॉल पहा किती थांबून येतो आजच्या दिवसामध्ये. कारण बॅट आधी निघून जाते. 2 वेळेला हा इन्सिडेंट घडलाय. संदीप कदम यांची बॅट आधी निघून गेली. बॉल नंतर आलाय. आणि याचंच कारण की काय इथे बॉल फर्स्ट वे पाहायला मिळाल्यात. खरं तर मंगेजी बेलोसे साहेब यांनी फर्स्ट वे चेंडू असेच टाकले होते. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा जिथे आपण 47 पाहतोय. 47 ऑन दी बोर्ड. स्ट्राईक वरती प्रदेश जाधवला आपण पाहतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला हा चेंडू जो मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. कुंभळणे गावचा खेळाडू प्रदेश स्ट्राईक वरती. बॅटला बॉल अद्याप लागलेले नाही आहेत. कारण त्याच्या बॅटमधून रन्स आलेले नाही आहेत. 2 बॉल त्याने फेस केलेत. दोन्ही चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे विसावलेले पाहायला मिळालेत. मॅच दोन्ही संघांना तितक्याशा महत्वाच्या आहेत. सामने फार महत्वाचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. निहाल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. ही बाब मात्र पंचांनी हेरलं आणि सांगितलंय की ही धाव इथे एकेरी प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत धावफलकावरती आहेत त्या धावा 48.
यावेळेचा बॉल आडव्या बॅटने केलंय क्षेत्ररक्षक ऋतिक. या क्षेत्रामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. त्याच्याकडे प्रतिभा चांगली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला एकेरीच्या मदतीने 49. एखादा षटकार जर का आला तर मॅच मध्ये आणखी मजा येईल, लज्जत वाढेल या सामन्याची. निहालचा लोअर फुल टोस आडवा बॅटने होय, ज्याची अपेक्षा केली तो नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय षटकार. ती षटकार. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. 56 धावा धावफलकावर. 56 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने फ्री हिटचा बॉल. आणखीन एक षटकार, लगातारचा दुसरा निहाल तारलेकरच्या अगेन्स्ट षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. बासष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 62 ऑन बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शेवटचा अंतिम निर्णायक षटक अमजद दाखल होत असताना पाहायला मिळतं. अमजद गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी फेरबदल करण्यात आलाय. संदीप कदम यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. चांगली बॅटिंग आज मात्र त्यांनी केली, परंतु शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. सामना संपलेला नाही. या इनिंग मध्ये संदीप कदम यांच्या बॅटमधून अजूनही धावा हव्यात. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल इथे पाहायला मिळाला. अर्थात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर संदीप कदम यांच्या बॅटमधून अद्याप 17 बॉल आणि 39 धावा आल्यात. अर्ध्या शतकाची चाहूल लागली आहे. 17 बॉल 39 धावा. आणि जर का अर्धशतक आलं तर विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जे देण्यात येईल. यावेळेचा कमी गतीचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आला. 4 बॉलचा केश यश आहे. 11ची आवश्यकता संदीप कदम यांना अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. मोरिया हॉटेलचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील अर्धशतकासाठी. 62 बनल्यात. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला षटकार आलाय. संघाची धावसंख्या षटकाराच्या पद्धतीने 68 बनल्यात. तर संदीप कदम 45 नॉट आउट.
68. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. 68 ऑन दी बोर्ड. सामना बनेल, मॅच बनेल, शेवटची मॅच आहे. अगदी गरमागरम ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वातावरण शांत झालंय, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. डबलचा प्रयत्न होईल का? स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करणार संदीप कदम. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती फलंदाज प्रवेश जाधव होतोय बाद. किती पाहायला मिळेल का? पूर्वार्धाचा खेळ 69 धावा धाव फलकावर. यावेळेला बाकफुटला आल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. यावेळेचा बॉल इथे या गोलंदाजीची शैली पाहिली जाईल. कारण या आपण पाहूयात या गोलंदाजाने जी कारनामा केलाय त्याची शैली पाहण्यात येईल. या पंचांना विनंती करूयात, या मैदानाच्या आतमधले पंच या आपण त्यांना इन्व्हाइट करतोय, कारण ही शैली पाहणं गरजेचं राहील. दोन्ही पंचांपैकी एक पंच किंवा दोन्ही पंच या गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. दोन्ही पंच या. दोन्ही पंचांपैकी एक पंच किंवा दोन्ही पंच या कृपया. आपण स्पर्धा पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि आजचा 6वा दिवस आपण पाहतोय. उद्याचा दिवस सुपर 12चा असणार आहे. जे 12 संघ जिंकलेत लीग फॉर्मॅट संपतोय आजच्या दिवसामध्ये. शेवटचा सामना या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1,25,555 रुपये दिले जाणार आहेत. निलेश दादा कोळसकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येणार आहे. 1.5 तोळ्याची अंगठी देखील निलेश दादा कोळसकर यांच्या माध्यमातून देण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्धा तोळ्याची अंगठी निलेश दादा कोळसकर यांच्या माध्यमातून आणि सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चेन या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. अगदी ही स्पर्धा गोल्ड स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक जे सुपर 6 मध्ये दाखल होणारे संघ मालक त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. मालिकेवीरासाठी मोटरसायकल बाईक आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली जाते. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो अभि मेहता, गणेश कासुर्डे आणि मुश्ताक मुजावर यावरती आपण हार्दिक असं स्वागत. आपलं मुश्ताक भाई मुजावर या आपलं हार्दिक स्वागत. तसेच आपण पाहिलं तर अभि मेहता आणि गणेश कासुर्डे या हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती येऊन आपण आनंद घ्यायचा या मॅचचा, या स्पर्धेचा विनंती असणार आहे. पुढच्या वर्षीचा संघ आपण पाहणार आहोत PTPL 5 व आराध्या अर्णव 11. जो संघ मात्र प्रशांत आमराळे आणि विलास इंगवले यांच्या मालकीचा संघ असणार आहे. तसेच जर पाहिलं तर पुढच्या PTPL 5व्या पर्वामध्ये साहिल जाधव आणि प्रथमेश पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हनुमाननगर वॉरियर्स आणि मुजम्मिल तांबे सर आहेत का? सिद्धेश शेठ साहेब आपण या व्यासपीठाकडे जरा. सिद्धेश शेठ साहेब
कृपया कुठे असाल सिद्धेश शेठ साहेब आपण या. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहत आहोत 69 बनल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. काही तांत्रिक बिघाडा कारणास्तव मॅच थांबली होती, या पलीकडे काही नाही. मॅचकडे आपण वळतो आहोत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अमजदला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. 69 धावा, 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 69 धावा धावफलकावरती आहेत. हा डेड बॉल आहे, त्याचा उलगडा आपण करूयात नकोत. या मॅचकडे आपण वळतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. खरं तर हा एक योग्य निर्णय होता. सामन्याला सुरुवात. 46 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना संदीप कदम.
खोलातला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण लाईव्ह लॉट्स टाकणार आहोत. लाईव्ह लॉट्स टाकण्यात येतील. मिलन पाटील कॅमेरामॅन आपली आवश्यकता लागेल. हा बॉल शरीर भेदक मारा. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट होईल. इथे DRS चा कॉल करण्यात आलाय. या धावसंख्येसाठी लेग बाईजने ही धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. जिथे आणखीन एका बॉलचा खेळ शेष राहील. अर्थात हा जो बॉल आहे त्याचा निर्णय येणं प्रलंबित आहे. सिंगल आहे की नाही, नॉट आउट की नॉट आउट. अर्थात पूर्वार्धाचा खेळ जिथे संपेल 69 तर बनल्यात, परंतु ही धाव आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. फुलंदाज आउट. अर्थात 69 बनतील. 70चं टार्गेट या मॅच मध्ये राहील. या आपण लाईव्ह लॉट्स उडवणार आहोत. फर्स्टली क्वालिफाय आणि त्याच्या अगेन्स्ट जो मात्र आपण पाहतो ना, खरं तर सेकंडली क्वालिफाय या दरम्यानच्या मॅचेस ज्या आहेत त्या फर्स्टली क्वालिफाय त्याच्या अगेन्स्ट सेकंडली क्वालिफाय या संघांच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. आणि जी आणखीन एक ही चालू मॅच त्याची चिठ्ठी आपण अशी टाकली आहे 6B म्हणून एक चिठ्ठी टाकण्यात आली आहे. फर्स्टली क्वालिफाय अगेन्स्ट सेकंडली क्वालिफाय अशा स्वरूपाच्या काही मॅचेस होतील ज्याच्या आपण लाईव्ह लॉट्स करतो आहोत tenniscricket.in वरती. 69 बनला. 70चं टार्गेट जोया 11 चरे मोल्ला. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्या. चला ऑफिशियल चला मैदानाच्या आतमध्ये. चला त्वरित. चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. आपण लाईव्ह लॉट्स करत आहोत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतो. उद्याच्या दिवशी संदेश करणाळे यांच्या बहिणीचं लग्न आहे. आणि त्या कारणास्तव जर का कदाचित त्यांची मॅच जर पहिली आली तर पहिल्या 2 मध्ये आली तर त्यांची मॅच ही 3री किंवा 4थी टाकण्यात येईल. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बहिणीचं उद्याच्या दिवशी लग्न आहे आणि त्या कारणास्तव ही ऍडजस्टमेंट संपूर्ण तालुक्याने ठरवलेली आहे. ती महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. अक्कलकोट ग्रुप या टीमचा महत्त्वाचा खेळाडू अर्थात संदेश
कर्णधार आहे आणि त्याच्या बहिणीचं उद्या लग्न आहे, त्या कारणास्तव त्याच्या पहिल्या 2 मध्ये मॅच आली तर ती मॅच आपण पोस्टपोन करून 3ऱ्या मध्ये घेणार आहोत. अर्थात त्याकरिता सर्वांचं सहकार्य असायला हवं. कदाचित त्याची मॅच येते तर ती आपण पुढे न घेता पाठीमागे थोडी पोस्टपोन करूयात की आपण काही विशेष सामने, परंतु त्याआधी मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण डाऊन द ग्राउंड. बॅटिंग साठी अयान तारलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. एकदा आतमध्ये कोणत्या तरी वेगळ्या इराद्याने बॅटिंगसाठी आलाय. केवळ दानपट्टाच फिरवायचा आणि प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करायचे याच भूमिकेमध्ये अयान तारलेकर पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 2 बॉलवरती 5 धाबा आल्यात. इथे नवे स्ट्राईक एंडवरती सध्याकडीला ऋतिक साळवीला आपण पाहतोय. खोला टाकला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथूनही प्राप्त होईल. 6 बांधल्यात ऋतिक साळवी आणि त्याच वेळेला अयान तारलेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम गोलंदाजी करतात. जोया 11 सवई मोल्ला या टीम समोर 70 धावसंख्येचं आव्हान येथे ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालंय. अयान ऑन स्ट्राईक. लोअर फुल टोज मिस टायमिंग राहिला. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल. एका धाबेने आता मात्र संघ पुढे सरकण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण देखील असंच आहे, कारण मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाही आहेत. वेगाने गोलंदाजी केली आहे संदीप कदम यांच्या माध्यमातून. खरं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यांना आपण सातत्याने ॲज अ बॅटर म्हणून पाहायचो, तदनंतर एक ॲज अ गोलंदाज म्हणून पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल लांब लचक ठोकलाय षटकार. ट्रेडमार्क ऋतिक साळवीच्या बॅटमधून षटकार. हे षटक जसं संपेल लगेचच आपण लाईव्ह लॉट्स करणार आहोत. आला 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 मैदानाच्या आतमध्ये ओमकार गाडगे. खोलातला बॉल लगातारचा दुसरा. ऋतिक साळवीच्या बॅटमधून षटकार. या षटकामध्ये तब्बल धावा येत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या त्या 19, पूर्वार्धामध्ये 17 आल्या होत्या, उत्तरार्धामध्ये 19 आल्यात. ओमकार गाडगे यांचं आक्रमण होत असताना पाहायला मिळत आहे. या आपण लाईव्ह लॉट्स करतोय. लाईव्ह लॉट्स मध्ये आपण एक चिठ्ठी उचलतोय. पहिला संघ, उद्याची पहिली मॅच, पहिला संघ जो मात्र पाहायला मिळणार आहे. मॅच काही काळ थांबवावी. सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर या टीमची उद्याची पहिली मॅच राहणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर. एसकेएमबी टायगर हा संघ मात्र खेळत असताना पाहायला मिळेल. पहिली मॅच जी मात्र आपण पाहणार आहात, पहिली मॅच. दुसरा सामना या आपण आणखीन चिठ्ठी काढतो आहोत. जे हे विजेते आहेत या बाजूचे जे आपण पाहतो 2-2 सामने जिंकलेले आहेत, त्या कारणास्तव आपण 2 बाजूच्या 2 चिठ्ठ्या टाकल्यात. ज्योती एंटरप्राइजेस संघ पाहायला मिळतो. ज्योती एंटरप्राइजेस दुसरी मॅच. ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळेल. ज्योती एंटरप्राइजेस त्याच्या अगेन्स्ट संघ राहील तो. अर्थात या मॅच मधील विजेता संघ तो मात्र ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. सेकंड मॅच. पहिली मॅच क्लिअर झाली आहे, सेकंड मॅच क्लिअर झाली आहे. तिसरा सामना. तिसरा सामना. पहिला संघ जो B1 मधून आपण पाहतो, जो मात्र विजेते संघ SK लाईव्ह इव्हेंट्स. तिसरी मॅच SK लाईव्ह इव्हेंट्स आणि त्याच्या अगेन्स्ट
SK लाईव्ह इव्हेंट्सच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जो मात्र पाहायला मिळेल किरण वॉरियर्स बोगाव. तिसरी मॅच किरण वॉरियर्स बोगाव. चला चौथा सामना आपण आणखीन एक चिठ्ठी जी काढतो आहोत. जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे. जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे. आणखीन एक मॅच जी मात्र चौथा सामना शीर भैरवनाथ सडवली. शीर भैरवनाथ सडवली ही चौथी मॅच आहे. यावेळेचा बॉल ऋतिक साळवी ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पाचवी मॅच, पहिला संघ पाचव्या मॅच मधील जय हनुमान वॉरियर्स. पाचवी मॅच जय हनुमान वॉरियर्स त्याच्या अगेन्स्ट या सूरजजी जाधव यांना आपण आमंत्रित करूयात. बॉडी बिल्डर. पाचवी मॅच संघ योगेश सरकार किनेश्वर. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला, आणखीन एक धमाका, षटकार. दादा अँड कंपनी वावे आणि त्याच्या अगेन्स्ट अक्कलकोट ग्रुप. सहावी मॅच जी दादा अँड कंपनी वावे आणि अक्कलकोट ग्रुप. या मॅच कडे वळूयात. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या 33 आहे. रिव्ह्यूचा वापर करण्यात येईल. वेबसाईट पाहिले जाईल. डीआरएस या आपण रिव्ह्यूचा वापर करण्यात येतो. या डीआरएसचा वापर करण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी. षटकाराला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. आपण एकंदरीत पाहिलं तर या मॅच मध्ये जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या 33-70चा करायचा पाठलाग. येणाऱ्या अजूनही चेंडू तुमच्याकडे शेष असतील ते 24 बॉल मध्ये 37ची गरज. 24 चेंडू 37 धावा. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. समीर चोरघे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. रुद्रांश श्रेयांश 11 साखर टीम जर का जिंकली तर पारितोषिक असेल योगेजी पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा. यावेळेचा बॉल आडवा बाटने फ्लॅट खेळला. पॅरलल क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला. पैकी चांगली झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती धावा जिथे 34 पाहायला मिळतात. उद्याच्या दिवशीच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिली मॅच उद्याच्या दिवशी ती देवान स्ट्रायकर आणि SKMB टायगर्स या दरम्यान राहील. दुसरा सामना ज्योती एंटरप्राइजेस आणि या मॅच मधील विजेता संघ उद्याच्या दुसरी मॅच खेळेल. उद्याच्या दिवसाचा तिसरा सामना SK लाईव्ह इव्हेंट्स त्याच्या अगेन्स्ट किरण वॉरियर्स बोगाव या संघाच्या दरम्यान राहील. चौथा सामना जय मल्हार अर्थात जय मल्हार प्राप्ती 11 या टीमला मात्र आपण शीर भैरवनाथ सडवली या टीमच्या अगेन्स्ट पाहू. परंतु हा फटका पहा. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक ऋतिक साळवीच्या बाटमधून षटकार.
मैदानाच्या आत षटकारांची आतिषबाजी करतोय, त्याला रोखावं लागेल. गोलंदाजी करणारा समीर चोरगे मागील मॅच मध्ये 2 षटकं त्याने हाताळली. अगदी चांगल्या पद्धतीने षटकं हाताळत असताना 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील संघमालकाकडून त्याला देण्यात आलं. परंतु या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक साळवी हा मात्र आलाय आणि इकडं मात्र जर पाहिलं तर पहा कॅच ड्रॉप झाली की काय. मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेतलेली, नक्कीच बॅटची कडा घेतलेली आणि मनदीप कदम याच्याकडून हा झेल सुटलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूचा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा झेल सुटल्यानंतर आता ऋतिक साळवीला जो मैदानाच्या आतमध्ये षटकारांची 5 षटकार त्याने खेळलेत, संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा धावफलकावरती आहे. 21 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. पुढचा बॉल हा टप्पा पडला, आतमध्ये आणला. हीच खासियत आहे गोलंदाजाची. मागील मॅच मध्ये देखील असे त्यांनी चेंडू हाताळले होते, आता देखील तशाच प्रकारची तो गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर घेऊन येतोय. समीर चोरगे साखरगावचा हा खेळाडू साखर गावामध्ये खेळतोय. अगदी त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पेड ऑन, बॅटची कडा घेतलीये, गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ऋतिक साळवी मोठा धक्का बसतोय. जोया 11चा रही मोहल्ला या टीमला पहिला धक्का. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतल्यानंतर 43 धावांची विस्फोटक खेळी त्याने केली होती, तो दाखल झालाय. परंतु समीरचं कौतुक करावे लागेल, कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा त्याने 1 विकेट काढली. जो अडचण होता मैदानाच्या आतमध्ये तो दूर केलाय. ऋतिकला माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय. समीर चोरगेला हा बॉल आल्या मात्र टोलवलाय, मिड विकेटला क्लिअर केलाय आणि अगदी दूर पाठवलाय. 6 षटकार. बॉल फेस केला, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात चांगली केली सचिन मोरेने. आता इथून पुढे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू 24 धावांची आवश्यकता. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर ठोकवत असताना सुरुवात चांगली केली आहे समीर मोरेनं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आयान तारलेकर 1 चौकारण्याची बॅटिंग करतोय. 31 धावांची बहारदार खेळी केली ऋतिक साळवी. तो बाजारला 11 बॉल त्याने फेस केले होते. 5 षटकार उत्तुंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. मैदानात दाखल झालेला सचिन मोरे नॉन स्ट्राईक केला आता पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ आगोंडे. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ आगोंडेने 14 धावा खर्च केला. विश्वनाथ आगोंडे अर्थातच बाबू या नावाने देखील केवनाळे गावामध्ये ओळखला जातो आणि कांदिवली परिसरामध्ये देखील ओळखला जातो. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. वनबाऊ चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय आणि या बॉलवरती धावा येत आहेत त्या 4. पन्नास धावा धावफलकावरती झाल्या. जोया 11 रही मोहल्ला या टीमच्या अर्धशतक झालंय. 20ची अजून इथून पुढे आवश्यकता. साखर संघाला कोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निनाद मोरे अगदी सहजरित्या बॉलवरती आलाय. पण निनाद मोरे मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंगला देखील येतो, त्यावेळेला देखील तो सहजरित्या मैदानात येतो. अगदी फिल्डिंग देखील तशाच पद्धतीने पाहायला मिळते. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक सिंगल मिळाली आहे.
एक धाव आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली. 16 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. बॉल इथे मात्र धावाची संधी आणि धावबाद. फलंदाज आयान तारलेकेची मिळते विकेट. एक धाव घेतली होती तिथं मात्र ती धाव अंगलट आली आहे आणि आणखीन एक धक्का बसतोय. कमबॅक करावा लागेल साखरला. आता इथून पुढे महत्वाची विकेट आली आहे. खेळाडू बाद. रात्री चर्चा, आजच्या दिवसामध्ये ओमकारची चर्चा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमजद नाडकर येतोय बॅटिंगला. 15 बॉल 19 धावांची आवश्यकता विजयासाठी असणारे. पुढचा बॉल आप ट्रॅकर बार असा बाहेर चेंडू वळवलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. सांगितलंय की धाव अमांतर आहे. 18ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. यंगस्टर मित्र परिवार, सिद्धेश्वर युवा मंच, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्वांचा आभार मानूयात की एक यशस्वी स्पर्धा पार पडते या पर्वात देखील. पुढचा बॉल कुलट टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ढकललाय. मनगटाच्या साईने वळवलाय. यश चेंडूवरती येईल तदवर एक सिंगल अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. पाव ओमकारला स्क्रीनवरती दाखवलं जाते. सिद्धेशेठ काहीशी चर्चा करतायत पुढच्या पर्वाचं आयोजन कसं असणार आहे त्याची चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना उद्याच्या दिवसामध्ये काय प्लॅनिंग असणार आहे ओमकार गाडगेचं. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे देवान स्ट्रायकर्स विरुद्ध एसकेएमबी टायगर. हा चेंडू चांगला होता. चांगला एक धाव देखील त्याच्यावरती घेतली जाते. सचिन मोरेच्या माध्यमातून एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 13 बॉल 16 हे इक्वेशन आता पार करायचे. ओमकार घाडगे एक चर्चा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सर्वांचे लाडके ओमकार घाडगे. पुढचा बॉल मॅच मात्र 13 बॉल आणि 16 धावांवरती पाहायला मिळते. 13 चेंडू 16 धावा. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. विश्वनाथ आगोंडेला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा बॉल असणारे 12 चेंडू अजूनही यानंतर शिल्लक असतील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस घेतलाय बॅटवरती परंतु क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी करत नाहीये. जेल टिपलाय. परतावा लागेल फलंदाजाला. अमजद नाडकरची खेळी संपुष्टात. आणखीन एक मोठा धक्का जो 11 रवी मोल्ला या टीमला बसतोय. जो मात्र तशाच पद्धतीने रंगणारे प्रेक्षक जे जुळले टेनिस क्रिकेट वाहिनीवरती त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. शेवटचा सामना आजच्या दिवसातील शेवटचे 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. समीर चोरगेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलाय. संदीप कदम यांनी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. समीर चोरगेने मागील षटक जर पाहिलं तर अगदी धावा खर्च केल्या होत्या. 13 विकेट त्याला मिळाल्या होत्या. एक विकेट त्यांनी मिळवून दिली होती. महत्वाची विकेट त्यांनी काढून दिली होती. परंतु आता हे षटक देखील महत्वाचं असणार आहे.
कमी धावा द्याव्या लागतील समीर चोरगेला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर, सुपर 12 मध्ये दाखल व्हायचं असेल तर. हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळला, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती वेगाने येईल तदवर एक सिंगल घेतली जाते. एक धाव आली, एकेरी धावेच्या मदतीने संघ पुढे जातोय. 15ची अजूनही आवश्यकता. 11 बॉल आणि 15 धावा, 15 धावा 11 बॉल. कोण खेळणार उद्याच्या दिवसामध्ये दुसरा सामना ज्योती एंटरप्राइजेस या टीम सोबत, त्यासाठी चालू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना रंगलाय, सामना अटीतटीचा होणार आहे. सामन्यामध्ये रंग भरले, सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाणार अशी मात्र आशंका मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला डावखुरा त्याचा फलंदाज सोहेल तारलेकर हा देखील आपण मैदानात पाहतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये त्याला आपण पाहिलं आघाडीसाठी तो दाखल होत होता, परंतु काहीच चेंजेस केलं. 5व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. हा बॉल वेगवान, प्रचंड वेगात टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. सोहेल तारलेकरला हा बॉल जर पाहिला तर पाहत राहिला, कसा आला कसा निघून गेला. डॉट बॉल महत्वाचा असणार आहे. डॉट बॉल, एक चेंडू डॉट बॉल महत्वाचा असणार आहे. साखर विरुद्ध चरई मोडला अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहते. हा बॉल देखील पहा, दोंड रेसा जेना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट चेंडू आणखी निकालाय, कमबॅक करतोय समीर चोरगे. अशीच गोलंदाजी करावी लागेल. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष नक्कीच संजयजी चोरगे म्हणत असतील की सामना जिंकू दे, परंतु नासिरबाई देखील म्हणत असतील की सामना जिंकू दे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगणार आहे. एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल अडवला, शॉर्ट फाईन लेगला. एक सिंगल शंकर सावंत त्या ठिकाणी होते. बॉल तर स्टॉप केला होता, परंतु धाव रोखली नाहीये. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 2 बॉल अगदी चांगले राहिले. 4 बॉल मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. महत्वाचं षटक येणारे 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 14. आपण हनुमाननगर संघ पाहिला पहिल्या दिवसामध्ये जो निहाल पवारचं षटक आपण पाहिलं. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. त्याची गोलंदाजी पाहिली, त्याने संघाला सामना जिंकून दिला होता. त्याच्यानंतर प्रशांत जाधव बाळा याने देखील 6 बॉल 6 धावा करू दिल्या नाहीत. 12 बॉल 8 धावांचं इक्वेशन आपण पाहिलं. एसकेबी टायगर संघाचे खेळाडू विटू कराड याने देखील तो सामना जिंकून दिला होता. त्या बॉलवरती आडव्या बॅटनं ओळखलं सचिन मोरेचा तडाखा बसतो या ठिकाणी साखर टीमला. येतोय षटकार. नावे डीजे मास्टर आहेत आणि नावे देखील आपण चरई मोडण्यासाठी त्यांना देखील आपण कित्येक वेळा पाहतो. आपल्या नक्की डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये नावे त्यांना पाहतोय. नावे देखील चरई मोडण्यासाठी चांगला क्रिकेट खेळतात. नावे देखील म्हणत असतील की आमच्या टीमने जिंकू दे, परंतु साखर संघ कमबॅक करू शकतो. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. कमबॅक करावं लागेल. समीरचा एक खरा बॉल, त्याचा फायदा घेतला सचिन मोरेनं. 6 धावा बनवल्या. आता 7 बॉल आणि 8ची आवश्यकता. महत्वाचा चेंडू असणारे हा षटकार जर आला नसता तर जास्तीच्या धावा राहिल्या असत्या, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 बॉल आणि 8. महत्वाचा चेंडू, चांगला बॉल. आता मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर गेलाय असं सांगताय पंच आणि DRS चा कॉल या ठिकाणी घेण्यात आलाय. ज्या आमचे तिसरे पंच उशिरा का होईना पण दाखल झाले संदीप माने. कारण या महत्वाची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे. शेवटचा लीग फॉर्मॅटचा सामना. लीग फॉर्मॅट आजपासून संपतोय. ओमकार गाडगे पहा म्हणतायत की उद्या आम्ही वेगळ्या रणनीतीच्या मैदानामध्ये दाखल होऊ. निर्णय सोपवण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना DRS घेण्यात आलाय. इट इज अ वाईट बॉल. वाईट चेंडू या ठिकाणी. 7 बॉल आणि 7ची आवश्यकता. 7 बॉल 7ची आवश्यकता विजयासाठी. एक हा बॉल देखील निर्णायक असणारे समीर चोरगेला पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. जिथं षटकार ठोकला तिथून समीरवरती थोडासा दबाव जाणवला. व्हाईट बॉल आपल्याला हा पाहायला मिळाला, परंतु हा बॉल महत्वाचा आहे. डॉट जर आला तर 6 चेंडू 7 धावा. पहिल्या दिवसाचा सामना आपल्याला आठवावा लागेल. पुढचा बॉल, या बॉलवरती फटका आलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. सिद्धेश शेठ युवा मंचच्या बॅनरच्या वरतून जातोय. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे षटकार.
6 बॉल 1 धावेची आवश्यकता. मॅच टाय झाली आहे. सामना टाय झालाय. 6 चेंडू तुम्हाला डॉट टाकावे लागतील. सामना जर टाय तर झालाय. सहा बॉल 1 धावेची आवश्यकता. शंकर सावंत गोलंदाजी मार्क वरती. त्या बॉलवरती एकेरी धाव घेतली आणि ही धाव विजयी असणारे विजय मिळवलाय. जोया 11 चरई मोल्ला उद्या खेळेल दुसरा सामना ज्योती एंटरप्राइजेस या टीम सोबत सुपर 12 मध्ये दाखल होणारा 12 संघ. ओमकारला आपण मालिकेवरच्या बाईक वरती ओमकार जिकडे जिकडे जातोय तिकडे तिकडे कॅमेरामॅन त्याचा पिच्छा काही सोडत नाहीये. त्याच्या बाईक वरती बसलाय मालिकेवरच्या. परंतु ओमकार आज गावी असताना संदेश बेलोस यांनी आम्हाला त्यांचा एक किस्सा सांगितला जरूर. ओमकार सर्वांना किस्सा माहीत झाला. कॉमेंट्रीला असतो ना.